गुड मॉर्निंग. सकाळचे 8:15 वाजले आणि सर्वांना विचारलं नाश्त्याला काय बनवू. कोणीच उत्तर देत नव्हतं. मग इकडे तिकडे बघितलं, फ्रीजमध्ये दिसला मला हा दुधी भोपळा. म्हटलं याची भाजी तर कोणी खात नाही, आज गरमागरम मस्त दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवूया. त्यासाठी काय केलं, दुधी भोपळा किसून त्यात आवडीप्रमाणे गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, थोडंसं बेसन पीठ, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, पांढरे तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, थोडंसं तेल आणि लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरीची वाटलेली पेस्ट टाकून घेतली. मग या पद्धतीने त्याचा गोळा लावून घेतला. या गोळ्याचा छोटासा गोळा करून घेतला. रुमाल ओला करून मस्त गोल असं थापून घेतलं आणि लोखंडी तव्यावर थोडंसं तेल टाकलं आणि हा थापलेला रुमाल सहित हे तव्यावर टाकून घेतलं. मग आलटून पलटून तेल वगैरे लावून मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं. मग तयार झालं हे आपलं अगदी पौष्टिक आणि न आवडणाऱ्या भाजीचं गरमागरम